अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्त हो. तुमचं आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. भक्त हो, आपण सर्वजण स्वामींची सेवा करत असतो. परंतु आपण जेव्हा स्वामींची सेवा करत असतो तेव्हा आपण आपल्याला जे काही हवं असतं ते स्वामींकडे मागत असतो. परंतु स्वामी आपल्याला ते कधी लवकर देत नाहीत, कारण ते योग्य वेळेची वाट पाहत असतात. योग्य वेळ आली ना की स्वामी आपल्याला ते सुद्धा देतात जे आपल्या नशिबात नसतं. फक्त त्यासाठी संयम हवा आणि योग्य वेळ येण्यासाठी आपण वाट पाहावी. असेच हे दादा आहेत, त्यांना स्वामींच्या सेवेत हा अनुभव आलेला आहे. तर आपण स्वामींच्या सेवेत त्यांना काय अनुभव आला हे त्यांच्या शब्दात ऐकूयात. तर दादा म्हणतात की माझे नाव समीर बनसोडे, मी पुण्यामध्ये राहतो. माझे गाव हे बीड जिल्ह्यातील आहे. मी जॉबला पुण्याला असतो. मी लहानपणापासून बीडमध्येच होतो. तेथेच माझे शिक्षण वगैरे सर्व काही पूर्ण झाले. मी स्वामींच्या सेवेत कधीच नव्हतो. मी आता कामानिमित्त पुण्यामध्ये आहे, परंतु मला फार चांगली अशी नोकरी नाही. माझा स्वतःचा रूम देखील नाही. मी रेंटने राहतो. माझे आई वडील हे गावी असतात. मी एकटाच येथे राहतो. आता मला पुण्यामध्ये राहून बरेच वर्ष झालेली आहेत. आता माझे वय 28 ते 29च्या दरम्यान आहे. घरी लग्नाची बोलणी चालू आहेत, मात्र माझे लग्न कुठेच जमत नव्हते. घरी आई वडील फार प्रयत्न करत होते, मात्र काही ना काही विघ्न येऊन लग्न हे मोडतच होते. आई वडील खूप प्रयत्न करत होते. माझी आई तर बाहेरची काही बाधा आहे का हे सुद्धा पाहत होती. ते जे काही उपाय सांगतील ते सर्व काही करत होती, मात्र माझे लग्न जुळतच नव्हते. मी बरा हताश होत चाललो होतो. सारखे कामाला सुट्टी टाकायची आणि मुलीच्या तिकडे पाहायला वगैरे जायचे. यातच माझा भरपूर वेळ जात होता. आता मी काही हे करायचं नाही असं ठरवलं आणि घरी आईवडिलांनाही सांगितलं की आता मला फोन करू नका, जे काही माझ्या नशिबात असेल तेच घडेल असे सांगितले. आणि मी माझ्या कामावरती तर लक्ष देऊ लागलो. मात्र मलाही टेन्शन होतंच. मी जिथे कामाला जात होतो तेथे माझा बऱ्याच ओळखीचे मित्र होते. त्यातील एक मित्राला मी सांगत होतो, म्हणजे त्याने विचारलं की नक्की तुला कसलं टेन्शन आहे का. तेव्हा मी त्याला सर्व काही सांगितले की माझी अशी अशी अडचण आहे. तेव्हा तो खूप छान हसला आणि अगदी प्रसन्न, त्याकडे पाहून अगदी प्रसन्न वाटले. तो खूप प्रसन्न मनाने मला सांगितलं की तू एकदा इथे शेजारी स्वामींचा मठ आहे, त्या मठामध्ये प्रदीपदादा येतात, तू एकदा तिथे प्रश्नोत्तरासाठी ये. बघ, तुझ्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुला तिथे नक्कीच सापडतील. मग मी एके दिवस त्याने मला सांगितल्यानंतर मी वेळ काढून स्वामींच्या मठात गेलो. जेव्हा मी स्वामींच्या मठात गेलो तेव्हा मला इतके प्रसन्न वाटले की असं वाटलं की माझा आता जे काही प्रश्न आहेत त्याचे मला अगदी येथेच समाधान मिळेल. मला सर्व काही ज्या अडचणी आहेत त्या येथेच सुटतील. मला हा विश्वास तेथे भेटला आणि मी पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर मला प्रदीपदादा दिसले. मी मनोमन प्रदीपदादांना हाक मारू लागलो, त्यांना प्रार्थना करू लागलो आणि तेथेच मला 2 मिनिटाची एक डुलकी लागली. त्या डुलकीमध्ये मला प्रदीपदादा दिसले आणि त्यांना मी माझ्या डुलकीमध्ये भेटलो. ते मला म्हणाले की बाळा, तुझ्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत किंवा तुझ्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत ते लवकरच सुटणार आहेत. तू फक्त 11 गुरुचरित्र पारायण कर. बघ, तुझ्या सर्व काही समस्या ह्या नक्कीच सुटतील. आणि मी लगेच क्षणात जागा झालो. मला काही समजेनाच की हे नक्की काय घडलं. समोर तर प्रदीपदादा दिसत होते आणि आता जे काही घडलं ते काय होतं. मी तसाच विचार करत करत घरी गेलो आणि मी मनोमन आता स्वामींना आणि प्रदीपदादांना प्रार्थना केली की हो, मी 11 गुरुचरित्र पारायण नक्की करेन. आणि मी त्या दिवशीच बाजारात जाऊन स्वामींची एक छोटीशी मूर्ती आणि दत्तगुरूंचा एक फोटो घेऊन आलो आणि आजपासून मी देखील स्वामी सेवेत रुजू झालो.
स्वामींची सेवा मी दररोज करत असे. मला आता स्वामींच्या सेवेमध्ये फारच रुची वाटू लागली होती. स्वामी चरित्र सारामृताचे दररोज मी 3 अध्याय देखील वाचू लागलो होतो आणि गुरुचरित्र पारायणसुद्धा मी करत होतो. माझे आता 3 गुरुचरित्र पारायण हे होत आले होते आणि पुन्हा एकदा मला आईचा फोन आला की बाळा, एक मुलगी आहे, ते खूप छान आहे, आम्हाला सर्व काही पसंत आहे, फक्त तुला एकदा येऊन त्यांना भेटावं लागेल. मी मात्र नकारच देणार होतो, कारण माझं पारायण चालू होतं. परंतु मग आई म्हणाली की ती मुलगी तुझ्या तिथेच पुण्यामध्ये राहते, तू एकदा तिला भेटून घे. असं आई म्हटल्यानंतर आता मी हो म्हणालो, कारण माझं पारायण देखील खंड पडणार नव्हता आणि ती मुलगी जवळ असल्यामुळे मी तिला भेटूही शकत होतो. म्हणून मग मी आईला हो म्हटलं आणि कधी जायचं आहे ते कळव असं सांगितलं. आता माझं 3 गुरुचरित्र पारायण पूर्ण झाले आणि मी 4थं गुरुचरित्राचं पारायण हे सुरुवात केली होती आणि नंतर मला आईचा पुन्हा फोन आला की 2 दिवसांनी त्या मुलीला तू भेटायला जा. असं सांगितल्यानंतर मी हो म्हटलं आणि तिने कुठे कुठे भेटायचं आहे, त्यांचं घर कुठे आहे, हे सर्व काही पत्ता मला सांगितला. मी त्या दिवशी सुट्टीच टाकली होती. सकाळी गुरुचरित्राचे मी जे काही होतं ते संपूर्ण वाचन आवरून घेतलं, महाराजांची आरती वगैरे केली आणि त्या मुलीला भेटण्यासाठी गेलो. आम्ही दोघं भेटलो, सगळं काही. त्या मुलीने मला देवामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे का असं विचारलं. मी म्हटलं की हो, मला स्वामींवरती पूर्ण विश्वास आहे. त्या मुलीचा देखील स्वामींवरती पूर्ण विश्वास होता. तीसुद्धा स्वामी सेवेकरी होती. ती म्हणाली की मी दर गुरुवारी स्वामींच्या मठात जाते, मला स्वामींची सेवा करायला फार आवडतं. मला तर ती मुलगी ह्या एकाच गुणामुळे फार आवडली की ती देखील स्वामी सेवेकरी आहे आणि आता मी सुद्धा स्वामी सेवेकरी होतो. परंतु ही मुलगी मला पास करेल का हे काही माहीत नव्हतं. आम्ही दोघं असेच भेटलो आणि पुन्हा मी माझ्या घरी आलो आणि स्वामींना मी प्रार्थना केली की स्वामी, ही मुलगी माझ्यासाठी माझा योग्य जोडीदार आहे. आणि मी पुन्हा महाराजांची सेवा ही सुरू केली. असेच 2-4 दिवस गेले, परंतु आईचा काही फोन आला नाही. मी आईला फोन केला आणि विचारलं तर आई म्हणाली की मुलींच्याकडच्यांनी काहीही अजून सांगितलेलं नाही. मला तर काय करावे काही समजेना. असेच आठवडा गेला आणि वार गुरुवार होता आणि गुरुवारी मला आईचा फोन आला की बाळा, मुलींच्या तिकडचा फोन आला होता, त्यांना लग्न मान्य आहे, त्यांना आता लवकरच त्यांनी आपल्याला तारीख धरण्यासाठी बोलवलेले आहे. आणि स्वामींना मग मी पेढे आणि खडीसाखर ठेवली आणि पुन्हा एकदा प्रदीपदादांच्या मठामध्ये गेलो आणि तेथेही मी पेढे आणि खडीसाखर ठेवली. असंच माझे 4 पारायण होईपर्यंतच महाराजांनी माझी जी काही इच्छा होती ती पूर्ण केली आणि माझ्या आयुष्यात ज्या काही अडचणी होत्या त्या देखील कमी केल्या. तर भक्तांनो, आत्ता 16 जून रोजी माझे लग्न झालेले आहे आणि मी आणि माझी बायको आम्ही पुण्यामध्येच राहतो. आमचा खूप छान असा संसार सुरू आहे. भक्तांनो, मनापासून आपण स्वामींकडे काही मागलं ना की ते स्वामी महाराज नक्कीच देतात, मात्र त्यासाठी योग्य वेळ यावी लागते. तुम्हाला माझा हा अनुभव कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. तर भक्तांनो, ह्या संदीपदादांचा अनुभव अतिशय खूपच छान असा होता. भक्तांनो, तुम्हाला पण जर स्वामी सेवेमध्ये असेच काही अनुभव आले असतील तर ते तुम्ही आमच्याशी शेअर करू शकता. आम्ही ते इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवू. श्री स्वामी समर्थ. तुम्ही पण जर भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.